नाशिकमधील टाउन स्क्वेअर सहवास कॉर्नर शनी मंदिरासमोर पेठ रोड पंचवटी येथील संवाद हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड संचलित सहवास हॉस्पिटलला 6 जानेवारीला यंदा 2 वर्ष पूर्ण होत आहे। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून गेल्या 2 वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत असलेल्या सहवास हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उद्घाटन, रक्तदान शिबिर यांसह अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहे। तसेच सहवास हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर सुनील कारभारी सांगळे यांनी नाशिकमधील शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ या 3 आमदारांची कॅबिनेट मंत्री निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार, मी डॉक्टर सुनील सांगळे, डायरेक्टर सहवास हॉस्पिटल पंचवटी नाशिक। मंत्रिमंडळाचं विश्लेषण झाली व त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 3 मंत्री साहेबांना कॅबिनेट मिनिस्ट्री मिळाली। पैकी माननीय नामदार श्री नरहरी झिरवाळ साहेब यांना अन्न व औषध पुरवठा मंत्रीपद मिळाले। तसेच माननीय नामदार श्री दादा भुसे साहेब यांना शिक्षण मंत्री कॅबिनेट मंत्रीपद मिळाले। तसेच आमचे सिन्नरचे प्रिय आमदार माननीय नामदार माणिकराव कोकाटे साहेब यांना कृषी मंत्री पद मिळाले। तर सर्वप्रथम मी या 3ही कॅबिनेट मंत्र्यांचे सहवास हॉस्पिटल व प्रशासनातर्फे सहर्ष स्वागत करतो। गेले 2 वर्ष झाले आपलं सहवास हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेमध्ये तत्पर आहे। येत्या 6 जानेवारीला आपल्याला 2 वर्ष पूर्ण होत आहे। आपण काय काय ऍक्टिव्हिटी ठेवल्या आहेत? अगदी बरोबर। तर खरं तर आमच्या पंचवटीतील प्रॅक्टिसला 15 वर्ष पूर्ण झाले, परंतु सहवास हॉस्पिटल या नूतन वास्तूला 2 वर्ष पूर्ण होत आहेत। येत्या 6 जानेवारीला द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी नवीन इन्स्टॉल केलेले काही मशिनरी व इन्स्ट्रुमेंटचं उद्घाटन करणार आहे। त्यापैकी 2D इको मशीन व सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन शहरातील नामवंत डॉक्टरांच्या हस्ते करणार आहोत। तसेच एक रुग्णसेवेचा वसा हाती घेऊन आम्ही जे काम करत आहोत त्याला साजेसं ठरणारं सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड बँकेअंतर्गत आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प करणार आहोत। सिव्हिल हॉस्पिटलला जाणारा वर्ग हा खरोखरी पैसे नसलेला रुग्ण वर्ग असतो, त्यांना ब्लड उपलब्धता व्हावी हा एक मानस डोळ्यासमोर ठेवून आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड बँकेअंतर्गत ब्लड डोनेशन कॅम्प करणार आहोत। तर त्याचं उद्घाटन सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन माननीय डॉक्टर चारुदत्त शिंदे साहेब यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत। त्या संदर्भी आम्ही पत्र पण त्यांना पाठवलेलं आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।